श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 6th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 16 पाहणार आहोत. ओके, आता त्यामधील क्वेश्चन नंबर 1 पहा. मी ॲज इट इज काय लिहून घेतलेलं आहे. इफ 317 इंटू 45 इज इक्वल टू 14,265 देन 3.17 इंटू 4.5. आता तुम्ही बघितलं तर ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन आपल्याला दिलेलं आहे. देन आपल्याला इथं फक्त काय केलेलं आहे, डेसिमल पॉईंट घातलेले आहेत ह्या नंबर्समध्ये. ओके, ते कसं सॉल्व करायचं ते बघूया. आता वापस आपल्याला हे काय मल्टिप्लाय करण्याची गरज नाही, फक्त आपल्याला ही पॉईंट आहेत ते आपल्याला फक्त काय करायचे आहेत, इथं या नंबरला द्यायचं आहे. आता तुम्ही बघितलं तर ह्या नंबरमध्ये पॉईंट नंतर 2 नंबर्स आहेत, तसंच इथं पॉईंट नंतर 1 नंबर आहे, म्हणजे टोटल पॉईंट नंतर 3 नंबर्स आहेत. राईट, तसंच ह्याही नंबरला आपल्याला तेच करायचं आहे, म्हणजे पॉईंट नंतर 3 नंबर आले पाहिजेत, म्हणजे पॉईंट कुठं इथं येणार आहे. राईट, म्हणजेच काय आपला आन्सर आलेला आहे इंटू 4.5 इज इक्वल टू 14, म्हणजे इथं पॉईंट येणार आहे 265. का तर पॉईंट नंतर टोटल ह्यामधले 2 आणि ह्यामधला 1 असं 3 नंबर्स आलेले आहेत, म्हणून आपलं हे आन्सर येणार आहे. ओके, क्वेश्चन नंबर 2. इफ 503 इंटू 217 इज इक्वल टू 1,09,151 देन 5.03 इंटू 3.17. आता इथंही आपल्याला काय फक्त पॉईंट इथं घातलेले आहे आणि याचे आन्सर विचारलेलं आहे. ओके, म्हणजे काय होणार आहे बघा आता, इंटू 3.17 याचं मल्टिप्लिकेशन करण्याची गरज नाही, आपल्याला ह्यामध्ये फक्त पॉईंट घालावं लागणार आहे. आता इथंही पॉईंट नंतर इथं 2 नंबर्स आलेले आहेत आणि इथं पॉईंट नंतर 2 नंबर्स आलेले आहेत, म्हणजे टोटल 4 नंबर पॉईंट नंतर आलेले आहेत. म्हणजे आपल्याला इथंही तेच करायचं आहे, पॉईंट नंतर 4 नंबर आले पाहिजेत असं लिहायचं आहे. ओके, म्हणजे आपलं काय हे आन्सर आलेलं आहे. आता क्वेश्चन नंबर 3 बघा. क्वेश्चन नंबर 3 आहे मल्टिप्लाय. आता आपल्या इथं काय फ्रॅक्शन दिलेलं आहे, म्हणजे त्याचं आपल्याला काय मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ओके, आता बघा 2.7 म्हणजेच आता आपण 27/10 असं लिहू शकतो, का तर पॉईंट नंतर 1 नंबर आहे त्यामुळे डिनॉमिनेटरला आपण काय 10 घेतलेलं आहे. इंटू 14 इथंही काय आहे, पॉईंट नंतर 1 नंबर आहे त्यामुळे 1 नंतर 1 0 असं द्यायचं आहे. ओके, आता ह्याचं आणि ह्याचं काय आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आता मी साईडला इथं करते. 27 इंटू 14 काय होणार आहे, 14 7 98 म्हणजे 9 कॅरी ओव्हर गेला, 8 आलं, आणि 14 2 28 प्लस 9 केलं की किती 37 झालेलं आहे. ओके, म्हणजेच 378 आणि 10 इंटू 10 म्हणजेच काय 100 झालेलं आहे. ओके, आता आपल्याला हे वापस डेसिमल फ्रॅक्शनमध्ये लिहायचं आहे. आता बघा इथं 2 0 आलेले आहेत, त्यामुळं आपल्याला वरती नंबरला काय करायचं आहे, म्हणजे पॉईंटपासून 2 नंबर ठेवायचे आहेत, म्हणजेच किती 3.78 हे आपलं काय आन्सर आलेलं आहे. आता सेकंड नंबर बघा कोणता आहे. सेकंड नंबर आहे 6.17 इंटू 3.9. इथंही आपल्याला आता वरती आपण 6 पॉईंट काढायचा आहे आणि खाली 1 नंतर इथं पॉईंट नंतर 2 नंबर्स आलेले आहेत त्यामुळे 2 0 ठेवायचे. ओके, तसंच इथला पॉईंट काढायचा आहे, नंतर पॉईंट नंतर 1 नंबर म्हणजे 1 0 आलेलं आहे त्यामुळे 1 नंतर 1 0 ठेवायचं आहे. ओके, आता ह्याचं आणि ह्याचं आपल्याला काय मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 617 इंटू 39 याचं मल्टिप्लिकेशन करूया. 9 7 63 झालं, 6 कॅरी ओव्हर आलं, 3 आलं, 9 1 9 प्लस 6 केलं 15 आलं, आणि 9 6 54 प्लस 1 केलं 55 आलं. ओके, आता 0 3 7 21 1 2 कॅरी ओव्हर गेला, 3 1 3 प्लस 2 म्हणजे 5 झालं, आणि 6 3 18 झालं. ओके, आणि आता आपण ॲडिशन करूया. ह्याचं 3 आलं, इथं 6 आलं, 5 10 आलं, 8 प्लस 4 12 प्लस 1 13 प्लस 1 15 आलं. ओके, 2 मिनिटं. इथं 14 होते. राईट, 8 प्लस 5 13 प्लस 1 14.
आणि 112 आलं. म्हणजेच तिथं किती आलेलं आहे 24063. म्हणजे ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन आपण केलं. आता ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 1 वरती बघा, आता हे इंटू 1 1चं 1 आणि हे 3 0 1 2 3. आता आपल्याला ह्याचं काय डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. 1 नंतर 3 0 आलेले आहेत, त्यामुळे वरती जो नंबर आहे त्याला पॉईंट नंतर 3 नंबर आले पाहिजेत असं ठेवायचं आहे. म्हणजेच काय 24.063 हे काय ह्याचं ॲन्सर आलेलं आहे. ओके, आता नेक्स्ट बघा, आता कोणता नंबर आहे, थर्ड नंबर आहे 0.57 इंटू 2. आता ह्याचंही फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे ह्यामध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. 57 पॉईंट नंतर 2 नंबर आलेले आहेत, त्यामुळे 1 नंतर 2 0 द्यायचे. तसेच इंटू 2 दिलेलं आहे आपल्याला, राईट. म्हणजे हे डायरेक्ट काय इंटू 2 घ्यायचं आहे इथं. म्हणजे ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 57 इंटू 2. 2 7चं 14 आलं आणि 2 5चं 10 प्लस 1 11 आलं. म्हणजेच काय आलेलं आहे 114 अपॉन 100. म्हणजेच किती आलेलं आहे बघा, म्हणजे एक वरती 2 0 आहेत, तसंच आपल्याला वरतीही तेच करायचं आहे. म्हणजे पॉईंट नंतर 2 नंबर्स आले पाहिजेत, म्हणजे आपलं हे काय ॲन्सर येतं आहे. ओके, आता नेक्स्ट नंबर बघा कोणता आहे 5.04 इंटू 0.7 इज इक्वल टू. आता फर्स्ट आपण हे काय म्हणजे डेसिमल फ्रॅक्शन आहे त्याचं कॉमन फ्रॅक्शनमध्ये रूपांतर करूया. म्हणजेच काय करायचं, पॉईंट नंतर 2 0 आहेत म्हणून 1 नंतर 2 0 द्यायचं इंटू. आता 7 ही तर पुढं 0 लिहिण्याची काही गरज नाही कारण आधी 0 आलेला आहे. मग आपल्याला पॉईंट नंतर 1 नंबर आहे म्हणून 1 वरती 1 0 घालायचे. आता आपल्याला ह्याचं काय मल्टिप्लिकेशन आपण करून घेऊया फर्स्ट. ओके, 504 इंटू 7. 7 4चं 28, 7 5चं 35. म्हणजेच किती आलेलं आहे 3528 अपॉन ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन 1 1चं 1 आणि 1 2 3 0. ओके, आता आपण काय ह्या म्हणजे डेसिमल फ्रॅक्शनमध्ये ह्याचं कन्व्हर्जन करूया. आता बघा 1 नंतर 3 0 आलेले आहेत म्हणून आपल्याला इथंही पॉईंट नंतर 3 नंबर्स आले पाहिजेत. म्हणजे पॉईंट आपला इथं येणार आहे 3.528. ओके, म्हणजे आपलं काय हे ॲन्सर आलेलं आहे. आता क्वेश्चन नंबर 4 बघूया. क्वेश्चन नंबर 4, Virendra bought 18 bags of rice, each bag weighing 5.250 kg. How much rice did he buy altogether? If the rice cost of 42 rupees per kg, how much did he pay for it? आता इथं वीरेंद्रनं बॉट केलेले आहेत 18 बॅग्स राईसच्या आणि त्याची प्रत्येक बॅगची वेट आहे 5.250 kg. ओके, म्हणजे एका बॅगची वेट आहे 5.250 kg. आणि आता आपल्याला बघा हाऊ मच राईस डीड ही बाय ऑल टुगेदर, म्हणजे त्यानं किती मिळून राईस बाय केलेला आहे ते सांगायचं आहे. आणि त्याची कॉस्ट सांगितलेली आहे 42 रुपीज, म्हणजे एका बॅगची प्राईस आहे 42 रुपीज. तर त्यानं टोटल किती पे केलेलं आहे ते सांगायचं आहे आपल्याला. ओके, आता फर्स्ट बघा आपल्याला काय दिलेलं आहे, वीरेंद्र bought 18 bags of rice. ओके, आणि त्याची एका ह्याचं वेट आहे 5.250 kg. म्हणजेच वेट ऑफ 1 बॅग. ओके, किती होणार आहे, वेट ऑफ 1 बॅग ऑफ राईस इज इक्वल टू 5.250 kg. Right? Therefore, weight of 18 bags of rice. आपल्याला आता ह्याचं काढायचं आहे. एका बॅगचं वेट एवढा आहे तर 18 बॅगचं आपल्याला काढायचं आहे.
म्हणजे हे इंटू हे करावं लागणार आहे, राईट. म्हणजे हे आपल्याला टोटल किती आहे ते निघणार आहे. म्हणजेच काय बघा आता 5.250 इंटू 18. आता आपल्याला ह्याचं मल्टिप्लिकेशन करायला लागणार आहे. आता मी इथं साईडला करते. 250 इंटू 18. 8 0 0, 8 5 40, 8 2 16 प्लस 4 केलं 20 झालं, 8 5 40 प्लस 2 केलं 42 झालं. ओके. आता 0 घ्यायचं आणि हे 1 मल्टिप्लाय म्हणजे सगळंच ॲज इट इज नंबर येणार आहे. 0 5 2 5. आता ॲडिशन करूया. 0 0 5 2 प्लस 2 4 आणि 9. म्हणजेच किती आलेलं आहे बघा आता. आणि नंतर पॉईंट नंतर 3 नंबर ठेवायचे आहेत आपल्याला. त्यामुळे इथं किती येणार आहे, इथं आलेलं आहे, राईट. म्हणजेच ह्याचा ॲन्सर काय झालेलं आहे 94 पॉईंट. आता आपण 5 फक्त लिहू शकतो, 0 0 नाही लिहिलं तरी चालते. 94.5 kg. 18 बॅग्स म्हणजे त्याचं वेट आलेलं आहे. ओके. आता नेक्स्ट बघा, आता आपल्याला काय काढायचं आहे. आपण हे काढलं. ओके. किती राईस आहेत ते काढलं. नंतर आपल्याला जर कॉस्ट 42 रुपीज पर kg जर असेल, ओके, तर आपल्याला काढायचं आहे की त्यानं किती पे केलं ते, राईट. म्हणजेच इफ द राईस कॉस्ट इज 42 रुपीज पर kg, राईट. त्यामुळे आता काय होणार आहे, एवढ्या kg राईसची आपल्याला काय प्राईस काढायची आहे. म्हणजेच द कॉस्ट ऑफ 94.5 kg ऑफ राईस इज इक्वल टू, आता ते काय होणार आहे, हे इंटू हे केलं की ते प्राईस भेटणार आहे, राईट. म्हणजेच 94.5 इंटू 42. आता आपल्याला काय हे मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे, त्यावेळी त्याचं काय कॉस्ट भेटेल. 945 इंटू 42. 2 5 10 आलं, 2 4 8 प्लस 1 9 आलं, 9 2 18 0, 4 5 22 कॅरी ओव्हर, 4 4 16 प्लस 2 18 आलं, 1 कॅरी ओव्हर, 9 4 36 प्लस 1 केलं 37. ॲडिशन 0 9 8 आणि 8 16 6 1 कॅरी ओव्हर, 7 प्लस 1 1 प्लस म्हणजे 8 आणि 9 झालं आणि 3. ओके. म्हणजे ह्याचं बघा आता किती आलेलं आहे. पण आपल्याला पॉईंट ठेवायचा आहे. पॉईंट नंतर एक नंबर आहे म्हणजे इथं पॉईंट आलेला आहे. म्हणजे 3969. आता हे रुपीज आहे, राईट, रुपीज. ओके. म्हणजे ह्या टोटल ह्याची कॉस्ट आलेली आहे राईसची 3969 रुपीज, राईट. म्हणजेच काय, ही पे आपल्याला तेच विचारलेलं आहे की किती रुपीज त्याला द्यावे लागणार आहे. ही पे फॉर इट 3969 रुपीज. ओके. आता क्वेश्चन नंबर 5 बघूया. Question number 5. Vedika has 23.50 meter of cloth. She used it to make 3 curtains of equal size. If each curtain required 4 meter 25 centimeter to make, how much cloth is left over? इथं सांगितलेलं आहे वेदिकाजवळ 23.50 मीटरचं क्लोथ आहे आणि तिनं शी युज्ड म्हणजे तिनं 3 कर्टन्स तयार करण्यासाठी आणि ते इक्वल साईजचे तयार करण्यासाठी तिनं ते यूज केलेलं आहे. आणि इफ जर म्हणजे त्या कर्टन प्रत्येक कर्टन आहे, इच कर्टन म्हणजे हे जे 3 कर्टनमधले प्रत्येक एक कर्टन आहे ते 4 मीटर 25 सेंटीमीटर एवढे जर असतील तर तिच्या नंतर ते यूज करून शिना किती लेफ्ट ओव्हर राहिलं ते आपल्याला क्लोथ काढायचं आहे. ओके. फुल बघा आता टोटल एवढं आहे. त्यासाठी तिने यूज केलेलं आहे 3 कर्टन्स यूज केलेले आहेत म्हणजे 4 मीटरचा एक कर्टन आहे. ओके. आपण आधी फर्स्ट काय करूया तर टोटल तिने यूज किती केलेलं आहे ते काढूया. ओके. म्हणजेच आता शी रिक्वायर्ड टोटल क्लोथ
इज इक्वल टू काय, हे इंटू हे केलं की येणार आहे 4 मीटर 25 म्हणजेच काय 4.25 इंटू 3. आता ह्याचं आपण मल्टिप्लिकेशन करूया. ओके, म्हणजेच 3 5 ज 15 होणार, 3 2 ज 6 प्लस 1 7 होणार, 4 3 ज 12 होणार. आणि पॉईंट इथं आलेला आहे त्यामुळं 2 ह्याच्यानंतर म्हणजे 12.65. 2 मिनिटं, सॉरी इथं 3 कर्टन्स नाही तर 5 कर्टन्स आहेत. ओके, 5 कर्टन्स तिनं मेक केलेले आहेत इक्वल साईजचे, त्यामुळे इथंही 5 येणार आहे आणि इथंही 5 येणार आहे. ओके, त्यामुळे हे रॉंग झालेलं आहे. 425 इंटू 5, 5 5 ज 25, 5 2 ज 10 प्लस 2 केलं 12 आलं, 5 4 ज 20 प्लस 1 21 आलं. ओके, आणि पॉईंट नंतर 2 नंबर्स आहेत त्यामुळं आपल्याला इथं पॉईंट ठेवायचा आहे, म्हणजेच 21.25. ओके, मीटर, राईट, मीटर. म्हणजेच तिनं फुल टोटल एवढं क्लोथ आहे ते यूज केलेलं आहे. आणि आता आपल्याला बघा काय करायचं आहे, तर हाऊ मच तिच्याजवळ किती राहिलेलं आहे ते आपल्याला सांगायचं आहे. म्हणजे हे आणि हे मायनस केलं की त्याच्याजवळ, का तर तिच्याजवळ एवढं क्लोथ होतं आणि तिनं एवढं यूज केलेलं आहे, त्यामुळे हे दोन्ही मायनस केलं की तिच्याजवळ किती राहिलं क्लोथ ते येणार आहे. ओके, देअरफॉर म्हणजेच काय होणार आहे 23.50 मायनस 21.25 इज इक्वल टू, आता ह्या दोन्हीचं आपण काय मायनस करूया. बघा आता 0मधून 5 जात नाही, 10 येतं, 10मधून 5 गेले, 5 राहिले, नंतर 5चं कट करून 4 होणार आणि 4मधून 2 गेले, 2 राहिले, पॉईंटच्या खाली पॉईंट द्यायचा असतो. आणि इथं काय येणार आहे, 3मधून 1 गेले, 2 राहिलेले आहेत आणि 2मधून 2 गेले 0, म्हणजेच काय आलेलं आहे 225 मीटर. ओके, म्हणजे तिच्याजवळ किती राहिलेलं आहे तर 2.25 मीटर एवढं क्लोथ राहिलेलं आहे. म्हणजेच काय, क्लोथ लेफ्ट विथ वेदिका इज इक्वल टू काय 2.25 मीटर, म्हणजेच 2 मीटर 25 सेंटीमीटर. ओके, आपलं हे काय ॲन्सर आलेलं आहे. बघा तर स्टुडंट्स, आपला अशा पद्धतीनं काय आता प्रॅक्टिस सेट 16 आहे तो फुल काही शिकून सॉल्व झाला आहे. आणि असेच माझे व्हिडिओज बघण्यासाठी प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.